साध्या सोप्या पद्धतीने आपण पौष्टिक असं दही भोपळा रेसिपी बघणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी ज्योतिष रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। दही भोपळा रेसिपी। भोपळ्यामध्ये बरेच गुणधर्म आहेत, त्यासाठी आपल्याला भोपळा खाणे खूप गरजेचं आहे। इथे मी हिरव्या साळीचा भोपळा घेतलेला आहे। दुसऱ्या पिवळ्या साळीचा पण भोपळा असतो, तुम्ही त्यापैकी कोणताही एका साळीचा तुम्ही हिरव्या किंवा पिवळ्या साळीचा कोणताही तुम्ही भोपळा घेऊ शकता। इथे भोपळा मी 1 किलो घेतलेला आहे। भोपळ्याचा जो बियाचा भाग आहे, वरचा जो बीचा भाग आहे, तो पूर्ण आपल्याला इथे काढून टाकायचा आहे। पूर्ण बियांचा भाग काढल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत। अगदी पण छोटे नाहीत, थोडे मध्यम आकाराचे पीस करून घ्यायचे आहेत। बी काढल्यानंतर त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। थोडं परत पुन्हा आपण थोडंसं वरची साल जरा काढून टाकायची आहे। असे पूर्ण आपण असे एक एक पीस काढून घेऊया। भोपळ्याचे तुकडे करताना परत आपल्याला इथे थोडा वरचा भाग थोडा काढून त्याचे व्यवस्थित तुकडे करून घ्यायचे आहेत। एका भांड्यात आपल्याला तुकडे घेऊन नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। इथे छोट्या कुकरमध्ये भोपळ्याचे सगळे पीस घालून आपल्याला 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला 4 शिटी कुकरच्या द्यायच्या आहेत। इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर आपल्याला कुकरला 4 शिट्टी काढून घ्यायचं आहे। कुकर आपण थंड करत ठेवूया। इथे आपण घट्ट चांगलं असं ताजं दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण त्या दह्याच्या भांड्यात पाणी घालून परत पुन्हा त्या भांड्यात आपण घालून घेतलेलं आहे आणि एकसारखे आपण इथे ढवळून घेऊया। 400 ग्रॅम आपण दही घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं पाणी पण घालून घेऊया। पाणी घातल्यानंतर आपण एकसारखे व्यवस्थित ढवळून घेऊया। आता आपण थोडा कुकर थंड झाल्यानंतर आपण आता झाकण काढून बघूया। अगदी छान, अगदी व्यवस्थित आपले हे भोपळ्याचे तुकडे व्यवस्थित शिजून तयार झालेले आहेत। अगदी छान, अगदी व्यवस्थित जसे पाहिजे तसे शिजलेले आहेत। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया ते। आता आपण इथे एक एक पीस डिशमध्ये काढून घेऊया। इथे मी साळीसकट भोपळा घेतलेला आहे। तुम्हाला जर साळीचा भाग नको असेल तर कुकरला शिट्टी लावायच्या आधी आपण जे पीस करतो त्याच वेळी साळीचा भाग काढून टाकायचा आणि मग
तसं आपण घेऊ शकतो. तर मी इथे मी साळीसकट घेतलेलं आहे, कारण का साळीमध्ये बरेच गुणधर्म आहेत. इथे आपलं दही पण व्यवस्थित तयार आहे आणि भोपळ्याचे पीस पण चांगले आपले इथे शिजलेले तयार आहेत. आता आपण एका बाउलमध्ये हे 2 पीस घेऊया. घेताना तुम्ही कोणताही कलरचा भोपळा घेऊ शकता. मी इथे हिरव्या कलरचा घेतलेला आहे. आता ऑरेंज पिवळा पण असा असतो तो पण चालू शकतो, पण मी इथे हिरवा ग्रीन घेतलेला आहे. आता त्यावरती आपल्याला दही घालायचं आहे. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही दही घ्यायचं, त्याच्यावरती घालायचं आपल्याला. दही घातल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर पण घालू शकता किंवा नुसतं मीठ पण घालू शकता. मी इथे साखर घेतलेली आहे. आता इथे आपण साखर घालून घेऊया. तुम्हाला जसं गोड लागेल त्याप्रमाणे तुम्ही साखर घालायची. आणि ही डिश जी आपली तयार झालेली आहे दही भोपळ्याची, ती थोडी चमच्याने थोडीशी अशी नॉर्मल स्मॅश करून ती खायला घ्यायची आहे. अगदी अप्रतिम टेस्टी लागतं हे आणि मस्त लागतं, अगदी चवदार लागतं. अगदी बोलताना अगदी तोंडाला पाणी सुटतंय. असं छान अगदी मस्तपैकी अगदी आपली व्यवस्थित आपली इथे दही भोपळ्याची डिश तयार झालेली आहे. अगदी सुंदर, कलर पण एवढा सुंदर छान वाटतोय आणि सुंदर झालेली आहे. असं आपल्याला करायला का हरकत. भोपळा जर नियमित तुम्ही सेवन जर भोपळ्याचं केला तर तुमची साखर आहे ती नियंत्रणात राहते. भोपळा जरी गोड असला तरी साखर तुमची त्याच्यामुळे नियंत्रणात येते. आणि भोपळा हा रोगप्रतिकार शक्ती आहे, त्यामुळे भोपळा रोज सेवनामध्ये असावा. आणि खरं त्याचे फायदे पण खूप छान आहेत. त्याच्यामुळे आठवड्यातून 1-2 वेळा तरी भोपळ्याची आपण रेसिपी करून खावी. असा गुणकारी आपला इथे भोपळा आहे. इथे तुम्ही काळे खजूर पण घालू शकता. काळ्या खजुराचे तुकडे करून पण आपण इथे घालू शकता, त्याची आणखी टेस्ट वाढते. काळे खजूर घातल्यानंतर आपल्याला ती पूर्ण डिश हलवू. ज्योतिष रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा.